नमस्कार, मी बाळू चौगुले, नाझरा येथील रहिवासी. आदरणीय आबासाहेबांपासून ते आज मितीला आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं आम्ही प्रामाणिकपणे सचोटीने काम करतो आणि शेतकरी कामगार पक्षाचे आम्ही सर्वजण एक कट्टर कार्यकर्ते म्हणून गावामध्ये काम करत असतो. येत्या 3 तारखेला आपल्या सर्वांचे लाडके नेते, सांगोला तालुक्याचं युवा नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसासाठी मी आमच्या नाझरे गावच्या वतीनं बाबासाहेबांना, डॉक्टर बाबासाहेबांना खूप 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 शुभेच्छा देतो. एक सदृढ आयुष्य, उत्तम आयुष्य आणि आरोग्यदायी आयुष्य त्यांना लाभावं आणि त्यांच्या हातून सांगोला तालुक्यातील जनतेची चांगल्या पद्धतीनं सेवा करावी अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. राहता राहिला विषय डॉक्टर बाबासाहेबांच्या कामाचा. गेल्या 1 वर्षात महाराष्ट्र विधानसभेची 3 अधिवेशनं झाली आहेत आणि त्या अधिवेशनामध्ये प्रत्येक अधिवेशनाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत हजर असणारे एकमेव जर आमदार कोण असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आहेत. आणि सांगोला तालुक्यातील नेत्यांच्या, सांगोला तालुक्यांच्या कार्यकर्त्यांच्या, सांगोला तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासाठी विधानसभेमध्ये लक्षवेधी असू द्या किंवा इतर काही प्रश्न असू द्या त्या ठिकाणी मांडून त्याला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं आहे. यापुढं आत्ता ताजी गोष्ट आहे ते टेंबू योजनेतलं जे टेंबू योजनेचं पाणी बुद्याळ तळ्यामध्ये पाईपलाईनद्वारे आणण्यासाठी जे 70 कोटीचा निधी आला आहे आणि वितरिकेसाठी, तोही आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वातून मिळालेला आहे. निवडणुकीमध्ये हार, पराजय, जीत सगळ्यांचीच होत असते. परवा ताज्या झालेल्या निवडणुकीमध्ये सांगोल्यातील जी नगरपालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये काही अंशी आपल्याला पराभव पत्करावा लागला. त्यामुळं जनतेच्या मनात असंख्य प्रश्न येतात की आपण कुठे कमी पडलो, काय झालं. तर येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ती कमी शेतकरी कामगार पक्षाचं कार्यकर्ते म्हणून आम्ही नक्कीच भरून काढू आणि एक दैदिप्यमान विजय पुन्हा एकदा साजरा करून डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना त्यांच्या वाढदिवसाची अनोखी भेट आम्ही देऊ. आणि अशाच पद्धतीचं एक डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या सोबत राहण्याचं एक अभिवचन आम्ही नाझरा ग्रामस्थांच्या वतीनं देतो आहे. पुन्हा एकदा त्यांना येणाऱ्या 3 तारखेच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम दीर्घायुष्य लाभो आणि तालुक्यातील जनतेची सेवा त्यांच्या हातून अशीच घडत राहू अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. डॉक्टर बाबासाहेब देशमुख स्वतः म्हणतात की आबासाहेबांची उंची गाठणं मला शक्य नाही, पण आम्ही तर नक्की म्हणतो की आज डॉक्टर बाबासाहेब आमच्यासाठी प्रति आबासाहेबच आहेत. आणि आबासाहेब ज्या पद्धतीनं कार्यकर्त्याला सामावून घेत होते, ज्या पद्धतीनं कार्यकर्त्याला मिसळून घेऊन जात होते, त्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेबांचं काम आहे. पुन्हा आणि त्यांचा स्वभाव म्हणाल तर त्यांच्या स्वभावात असे गुण आहेत की आज कुठल्याही काम, लहानातल्या लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाचं फोन उचलतात. ते जर त्यांना नाही उचलता आला फोन तर ते पुन्हा परत रिटर्न फोन करून त्यांचं ते निपटारा करतात, त्यांच्या प्रश्नाचं उकल करून देतात. आणि कार्यकर्त्यांचं मयत असो, वाढदिवस असो, कार्यकर्त्याची नाळ जपणारा नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचं सांगोला तालुक्यामध्ये नाव आहे. आणि असंच राहणार. त्यांच्यावर जी जनता अशा पद्धतीनं प्रेम करते ही अशीच प्रेम करत राहणार. कालही प्रेम करत होती, आजही करत राहणार. आणि पुन्हा उद्या एकदा 3 तारखेला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि तालुक्यातील जनता ही पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या विजयानं डॉक्टर बाबासाहेबांना त्यांच्या वाढदिवसाची गिफ्ट देणार.